नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज. आज आपण एक मस्त रेसिपी पाहणार आहोत. साधीच संध्याकाळी डिनरला ही रेसिपी चालेल. तर अगदी साधी रेसिपी आहे, काही जास्त ताणत नाही. ही रेसिपी माझी एक मैत्रीण आहे, सुप्रिया कुलकर्णी, तिने मला सांगितलेली रेसिपी आहे आणि याला ते लोक ढकल वांग म्हणतात. अर्थात मी भाकरी करून ठेवलेल्या आहेत. भाकरी आणि ढकल वांग्याची रेसिपी आपण आज बघणार आहोत. तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊन सगळं सामान बघूया. तर या ढकल वांग्याच्या रेसिपीसाठी हे मी ओला नारळ घेतला आहे, हिंग, लाल तिखट, हा कांदा लसूण मसाला, दाण्याचं कूट, हा बारीक कापलेला कांदा आहे 2 वाट्यांमध्ये, आलं आणि लसणाची पेस्ट, मीठ, हळद आणि हा मी थोडासा ठेचा घेतला आहे, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं आणि ही कोथिंबीर आणि हे धण्याची पावडर. आता आपण काय करूया, त्या ढकल वांग्यासाठी जो मसाला लागतो ना, तो मसाला आपण इथेच तयार करून घेऊ आणि मग तो मसाला त्यात भरून ती ढकल वांगी कशी करतात ते आता आपण पाहूया. आता मला मिळालेली वांगी 4च आहेत. मला एवढीच वांगी मिळाली ताच आणि ही खूप ताजी वांगी आहेत. तर मग आता ही 2 वांग्याचं आपण ढकल वांगा आता करणार आहोत आणि ही 2 वांगी आपण ठेवून देऊया. ढकल वांग्याचा हा मसाला करण्यासाठी आता मी याच्यामध्ये जे जे काही टाकणार आहे ते तुमच्यासमोर, कारण आपल्याला 2च वांग्याचा मसाला करायचा आहे, जास्त नाही आहे. सगळ्यात आधी आपण घेऊया हे दाण्याचं कूट नाही, आपलं बारीक चिरलेला कांदा. आता 2 वांग्यामध्ये किती लागतं आहे आणि थोडंसं जास्त, ठीक आहे. त्यानंतर हे आलं आणि लसूण चांगलं ठेचून घेतलं आहे, मी वाटून ठेचून घेतलं आहे, हे थोडं मी यात टाकते. आता हा ओला नारळ, त्यानंतर हे दाण्याचं कूट, हा कांदा लसूण मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, हिंग, कारण आपण फोडणी नाही देणार आहे त्याला, तर त्याला डायरेक्ट करणार आहोत, त्यामुळे सगळं याच्यातच टाकायचं. धणे पावडर, मी थोडंसं तेल घेते आहे आणि मी थोडंसं पाणी पण घेणार आहे. जर गरज पडली तर मग पाण्याचा हात आपण लावूया, पण मला वाटत नाही. याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली नाही आहे, मी थोडी कोथिंबीर टाकते. हे साध्या आधी असं बघूया कालवून. यात आपण थोडंसं पाणी घालूया, थोडं, अक्षरशः 2-3 थेंब पाणी मी घातलं. असं दबलं पाहिजे हे. आता हे जे वांगं आहे ना, याला काय करायचं, थोडंसं तेल आणि मिठाचा हात इथून लावायचा, हा असा आणि असा, हे लवकर मग शिजतं. आता आपण याच्यामध्ये हा मसाला भरूया.
हे ढकल वांगं आपल्याला वाफवायचं आहे. कढईत मी पाणी ठेवलं आहे, जाळी ठेवलेली आहे आणि याच्यात मी हे ढकल वांगं ठेवते. आता हे दुसरं ढकल वांगं, याला पण मी तेल आणि मीठ असं हात लावलेला आहे. आता याला थोडंसं कमी पडत असेल हे तर थोडा परत आपण कांदा घालूया. सगळंच आता थोडं थोडं घालावं लागेल कारण त्या वांग्यात आपण भरलं आहे सगळं. हे सगळं आता मी यात परत सगळं तयार केलेलं आहे. मला वाटलं तेवढं पुरेल, ते काही पुरलं नाही. ओके, आता हे सगळं कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गॅस खाली कढईखाली मी आता गॅस लावून देते. पाणी उकळेपर्यंत हे आपलं दुसरं वांगं जे आहे ते छान भरून तयार होतं. आता हे वांगं मी यावर ठेवते आणि आता आपल्याला या वांग्याला कमीत कमी बराच वेळ शिजू द्यावं लागेल. त्या कढईवर मला दुसरं झाकण ठेवावं लागेल, तर ते मी आता ठेवते. आता हे आपण झाकण ठेवलं आहे, त्याला आता छान आपल्याला होऊन द्यायचं आहे. हे ढकल वांगं झालं की मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता आपलं आता हे ढकल वांगं छान शिजून तयार आहे, पण हे अजून पूर्ण झालेलं नाही. आता आपल्याला याची फोडणी द्यायची आहे, तर फोडणीमध्ये आपल्याला मोहरी वगैरे काहीही टाकायचं नाही. हे आपण आता असं ठेवून देऊया उचलून. आणि आता इथे मी छोटं पॅन ठेवते आहे. पॅनच्या खाली आपण गॅस लावूया आणि यात मी तेल टाकते. थोडंसं तेल पाहिजे. आता हा जो आपला मसाला उरलेला आहे, हा मसाला आपण या तेलात घालणार आहोत, कारण 2 वांग्यांपुरता हा मसाला ठीक आहे. आपली वांगी पूर्ण शिजली, हे बघा. चाकूनी दाखवते मी. चाकू पटकन आत जातो आहे त्याच्या. आता हे होऊन द्यायचं थोडं तेल. तेल चांगलं गरम झालं आहे. थोडंसं आपण या तेलात हिंग टाकणार आहोत. आपण मोहरी वगैरे काहीही टाकणार नाही आहोत. त्यानंतर आपण हे डायरेक्ट तिखट टाकतो आहे, कारण तेलाला छान तरी येते. मग नंतर पाणी आपल्याला टाकायचं आहे. मी थोडासा हा कांदा लसूण मसाला आणि हा मी जो ठेचा केला होता, मी तुम्हाला सांगितला, हा ठेचा आणि हा उरलेला मसाला, आता हे सगळं आपण छान सातळून घेणार आहोत तेलामध्ये आणि नंतर पुन्हा याला तेलात शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान हा मसाला तयार झाला. कारण आपण काश्मीरी रेड चिली वापरलेली आहे, त्यामुळे जरी हे खूप लालभडक दिसत असलं ना, तरी हे खूप तिखट नाही आहे.
आता यात थोडं पाणी टाकून हा मसाला छान आपण शिजवून घेऊया, तेल सुटस्तवर. माझ्या मैत्रिणीच्या हातची ही रेसिपी मी 2दा खाल्ली आहे, 3दा जवळपास, आणि खूप छान चवीला ही रेसिपी फार छान लागते. वांगं मग नंतर आपल्याला कुचकरून खाता येतं. थोडंसं ते पाणी थोडं मी यात घालते, थोडं पाणी याला जरा शिजून देते, कारण आपले कांदे कच्चे होते. आपण आता जे या ताटलीतले कांदे टाकले ते कच्चे होते, पण आता या ही जी वांगी आहेत यामधले सगळेच कांदे मसाला सगळा शिजलेला आहे. आता मी थोडा गॅस कमी करते आहे. बघा, आपलं हे ढकल वांग तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. मस्तपैकी आपण याचं प्लेटिंग करणार आहोत. तर चला मग आता प्लेटिंग करूया. नेहमीसारखं प्लेटिंगसाठी मी आपला नेहमीचा ट्रे घेतलेला आहे. ढकल वांग काढण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपण प्लेटमध्ये ढकल वांग काढून घेऊया. आता यावर हा सगळा मसाला आपण टाकून घेतोय. आता या ढकल वांग्याबरोबर खाण्यासाठी मस्तपैकी ज्वारीची भाकरी, आणि माझ्याकडे दह्यातली मिरची मी केलेली होती. दही मिरचीचं मी तुम्हाला रेसिपी टाकलेली आहे. तर ही दही मिरची. आपला मस्त आजचा संध्याकाळचा डिनरचा मेनू तयार आहे. ढकल वांग. ना तुम्हाला त्याच्यात सराटा घालावा लागला ना काही. आतमध्ये भरपूर मसाला आहे, बाहेरही मसाला आहे. आता हे ढकल वांग आणखीन छान दिसण्यासाठी आपण काय करूया, थोडीशी कोथिंबीर या ढकल वांग्यावर घालूया, म्हणजे आपलं हे खूप छान दिसेल. आणि यावर थोडंसं ओलं खोबरं तर आपण याच्यातही टाकलेलं आहे, पण असं खूप छान दिसतं. तर बघा, ही आपली ढकल वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा. मी याच्यात उकडवलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चाळणीवर हे उकडवू शकता. तुम्हाला ही ढकल वांग्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि मला जरूर सांगा, ही अशी रेसिपी तयार करून तुम्ही खा. रस्सा मी अगदी अंगाबरोबर ठेवला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तो जास्त रस्सा पण करू शकता, कमी जास्त. आणि याच्याबरोबर काहीच लागत नाही. कांदा नको, काकडी नको, टमाटो नको, काही कोशिंबीर वगैरे नको. ही अशीच भाजी छान लागते. पण तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही तो वाढवून खाऊ शकता. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल. आणि माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए, आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी कमेंट्स ज़रूर भेजिए. धन्यवाद.